शुका सारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय 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 रघुवीर समर्थ. श्रवण निरूपण. आपला समास 9वा चाललेला आहे. म्हणजे 8 आपण मागच्या वेळेला पूर्ण 8वा केला होता. 8वा आणि 9वा हे दोन्ही समास जे आहेत ते श्रवण निरूपणाचेच आहेत. खरं म्हणजे समर्थांनी श्रवणाविषयी बऱ्याच वेळा सांगितलं हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आणि त्या सगळ्या ह्याच्यात बघताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली की श्रवणामध्ये नुसतं श्रवण नाहीये, तर श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन आणि आचरण इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या श्रवणात सामावलेल्या आहेत. हे नुसतं ऐकायचं नाहीये, ते या सगळ्या गोष्टींचं परिमार्जन म्हणजे परिपूर्णता केली पाहिजे. आणि ते करताना वाचन हेही त्याच्यामध्ये येतच, कारण वाचन हे श्रवणामध्येच येतं. आता वाचन करताना अगदी मनातल्या मनात वाचा, नाही तर मोठ्याने वाचा. आपण आपलं ऐकतच असतो ना. एकटं असलो तरी मनातल्या मनात वाचूनही आपलं आपण ऐकत असतो. 10 जणांना वाचून दाखवत असतो, त्यावेळेला सुद्धा आपण ते ऐकतच असतो. म्हणजे वाचनामध्ये सुद्धा, श्रवणामध्ये सुद्धा वाचन हे येतच येतं. आणि मग श्रवणासाठी हस्तक, मस्तक आणि पुस्तक या 3 गोष्टींची गरज असते असं आपण बघितलं. हस्तक म्हणजे सद्गुरूंचे आशीर्वाद. मस्तक म्हणजे थोडीशी आपली बुद्धी तिथे लावावी लागते. नुसतंच वाचतंय, काय वाचतंय ते कळतच नाही, तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे हस्तक, मस्तक आणि पुस्तक लागतं. म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता जो विषय आपल्याला समजावून घ्यायचाय, जो विषय आपल्याला आचरणात आणायचाय, जो विषय आपल्याला आवडतोय, त्या विषयाबद्दल जास्त माहिती करून घ्यायची आहे, या सगळ्यासाठी पुस्तक म्हणजे इथे शास्त्र ग्रंथ म्हणा किंवा अध्यात्म ग्रंथ म्हणा, याची आवश्यकता आहे असं आपल्याला सगळं समर्थांनी सांगितलं. आणि हे सांगत असताना आपले तो जो श्लोक होता तोही आपण बघितला. यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा. आपली स्वतःची बुद्धी तिथे कुठेतरी जोडावी लागते. म्हणजे आपल्या बुद्धीच्या पातळीवर का होईना, पण आपल्याला तो ग्रंथ समजतो. असं काही आवश्यक नाहीये की सगळे अगदी त्यातले महापंडितच झाले पाहिजे. ठीक आहे, ज्याची जशी बुद्धी असेल तशी बुद्धी, त्या बुद्धीप्रमाणे, पण सद्बुद्धी, सत्वगुणाची बुद्धी असावी, हे आधी सांगितलेलं आहे. अध्यात्म ग्रंथाकडे जायचं असेल तर त्यामुळे हे सगळं सांगितलेलं आहे. तिथे आपली बुद्धी लावा म्हणजे थोडा विचार करा. हळूहळू त्या विचाराला आपण चालना देत गेलं तर आपल्याला तो ग्रंथ समजतो. आपण जेव्हा एखादी गोष्ट करायची ठरवतो ती गोष्ट चांगली गोष्ट असते, आणि त्यावेळेला आपोआपच सद्गुरू पण 2 पावलं पुढे गेलो तर ते 10 पावलं पुढे येतात आणि आपल्या बुद्धीला चालना देतात. सद्गुरू काय आणि परब्रह्म काय एकच आहे. त्यामुळे ही बुद्धीला चालना आपण द्यायला सुरुवात केली, तो सुरुवात केला प्रयत्न करायला, तर निश्चितपणे पुढे म्हणजे ग्रंथ हातात घेतला, बुद्धी लावली आणि नंतर सद्गुरूंची कृपा पण झाली, हा हस्तकही आपल्यावरती इथे निर्माण होतो. कारण ही बुद्धी लावणं गरजेचं आहे, नाहीतर त्या 4 पडत मूर्ख जे होते त्यांच्याप्रमाणे होण्याची शक्यता आहे. ही बुद्धी कुठे लावायची, कशी लावायची, हे कळलं पाहिजे. आणि हे झाल्यानंतर म्हणून अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. मग श्रवण भक्ती कशाला म्हटलंय, हे आपल्याला जे पहिल्यांदा त्यांनी नवविधा भक्तीमध्ये सांगितलं होतं त्याचा इथे उल्लेख आपण केला होता. हे सगळं झाल्यानंतर समर्थ 47व्या ओळीत म्हणजे मागच्या समासामधल्या सांगतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन, केलेची करावे श्रीराम. हे जे श्रवण आहे, आपण जसं एकदा जेवून भागत नाही. मी सकाळी जेवली, जेवले, तुडुंब जेवले,
भरपूर जेवले म्हणून 7 दिवस आता मी जेवणार नाही, असं होत नाही. आपण पोट जरा जास्त खाल्लेलं म्हणून संध्याकाळी जरा कमी खाईन, संध्याकाळी नुसतंच ताक पिईन, दुसऱ्या दिवशी मग जेवेन. पण दुसऱ्या दिवशी जेवणारच ना. म्हणजे सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन. पाण्याचं पण तसंच आहे. आता माठ भरून पाणी प्यायला आता 8 दिवस बघायला नको, अशी उंटाची शक्ती आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपल्याला तेही थोडं थोडं घ्यावं लागतं. पाणी काय, अन्न काय, हे सगळ्या गोष्टी रोजच्या रोज योग्य मर्यादेमध्ये कराव्या लागतातच. तसंच हे जे वाचन आहे ग्रंथाचं, हे सुद्धा आज मी जी सकाळपासून बसले ते रात्रीपर्यंत पुस्तक सोडलं नाही. आता मी उद्या परवा 8 दिवस काही करणार नाही, मग त्याचा काही उपयोग नाही ना. हळूहळू जेवा, हळूहळू खा, हळूहळू प्या, ते पचवलं जात. ही जी पचवण्याची शक्ती आहे ती महत्वाची आहे. आणि म्हणून भीमाला सुद्धा वृकोदर म्हटलेलं आहे. वृक वृक नावाचा जो अग्नी आहे, शंकराने त्याला ती हे दिलेली आहे. मग त्यामुळे तो वृकोदर, ते पचवण्याचं काम जे आहे ना ते त्याला दिलेलं आहे, वृक या अग्नीला. आणि त्याला वृकोदर असं म्हणतात, कारण ही शक्ती भीमाला दिलेली आहे. आपल्याला अशा शक्ती कुठल्या दिलेल्या नाही आहेत अजून तरी, असं मी म्हणते. पण ज्या शक्ती आपल्याला थोड्याशा आपल्यापुरत्या मर्यादित आहेत, त्या शक्तींचा वापर करून आपल्याला जे आपण वाचलंय त्याचं मनन चिंतन वगैरे सगळं केल्यानंतर साहजिकच आपल्याला ते पचनी पडतं. आणि हे पचनी पडणं महत्वाचं आहे, नुसतं वाचून उपयोग नाही. समर्थांनी सुद्धा हे सगळं सांगण्यापूर्वी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, उपनिषद ग्रंथ लिहिलेले आहेत. नाही, अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. अनेक उपनिषद, वेद, या सगळ्यांचं वाचन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे मोठ्या मोठ्या व्यक्तींकडनं. त्यावेळेला कथा पुराणांना जाऊन हे सुद्धा आधी केले मग सांगितले, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे आपण सगळं पचनी पडेल असं खावं, रोज थोडं थोडं खावं. तसं रोज थोडं थोडं आपल्याला हे वाचन करावं. रोज थोडं थोडं करावं म्हणजे किती? आपल्याला पचनी पडेल एवढं करावं. प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते. मला जास्त वाचून काहीच लक्षातच येत नाही, तर मी एखादंच पान वाचेन. एकतरी ओवी अनुभवावी, किती नामदेवांनी सोपं करून ठेवलंय. पण त्यांनी अनुभवावी म्हटलंय, वाचावी म्हटलं नाही. आम्ही तेवढं वाचावी करू शकतो, कारण अनुभवावी हे महत्वाचं आहे. त्यामुळे वाचन आपण किती करायचं, जे आपल्याला कळलंय, जे आपण जाणून घेतलंय, आपल्या बुद्धीच्या पातळीवर घेतलंय. आणि हे सगळं करताना आपण ते आपल्याला पचनी कसं पडेल हे बघितलंय. अशा पद्धतीने हे वाचन करायचंय, हे श्रवण करायचंय, असं त्यांनी सांगितलंय. आता या दुसऱ्या जो 9वा समास आहे, याच्यामध्ये त्यांनी श्रवण निरूपणाचे 2 समास आहे असं आता आपण म्हटलं. हा जो 9वा म्हणजे मागच्या वेळेला 8वा घेतला, या वेळेला 9वा. तर हा जो 9वा समास जो आहे, इथे आतापर्यंत कसं श्रवण करावं, काय श्रवण करावं, हे सगळं सांगितलं. पण आता इथे त्यांनी परमार्थ साधनेसाठी श्रवण काय महत्वाचं आहे, सत्श्रवण म्हणजे काय, सत्संग म्हणजे काय, ह्या गोष्टी कानावर आपल्या पडतात, त्या नुसत्या पडून उपयोगी आहेत का? त्या पडलेल्या गोष्टी नुसत्याच इकडून तिकडे जातात, त्याचा उपयोग नाही. मग आपल्याला सत्श्रवण करायचंय, हे त्यांनी सांगितलं परमार्थ साधनेसाठी. पण ग्रंथ हे आता त्या दृष्टिकोनातनं वाचतोय, त्यामुळे त्यांनी म्हटलं की सतचा आदर करा. सत म्हणजे ते परब्रह्म, आणि ते परब्रह्म म्हणजे सच्चिद आनंद स्वरूप असलेलं जे परब्रह्म आहे, त्याच्या कायम संगतीमध्ये राहणारे जे आहेत त्यांना संत असं म्हणतात. सज्जन, संत असं म्हटलं जातं. ते त्यांच्याकडनं जे श्रवण करू ते सत्श्रवण, आणि त्यांच्या संगतीत राहू ती सत्संगती. कारण काही गोष्टी श्रवणात आपण ऐकतो पण पटतात असं नाही. पण आपल्याला ते जे पटत नाही ते सज्जन किंवा संत आपल्याला त्यांच्या आचरणातनं दाखवून देतात. ते आपल्याला सांगायला जात नाहीत, पण त्या आचरणातनं आपल्याला दाखवून देतात. आणि म्हणून सत्संगती पण तेवढीच महत्वाची आहे, असं त्यांनी सांगितले. आता कोणत्या ग्रंथाचं वाचन करायचं, हाही एक प्रश्नच आहे. मुळामध्ये आता वाचन संस्कृती ज्याला आपण म्हणतो, तीच नष्ट व्हायला लागलेली आहे.
हळूहळू त्याचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे, की बाकीच्या अन्य गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्याचा प्रभाव जास्त वाढलाय, कारण ते सहज आणि सोपं आहे. मला ग्रंथामधनं एखादी गोष्ट शोधून काढणं अवघड आहे. तेच काय तुमचं ते AI वगैरे काय असतं म्हणा, किंवा व्हॉट्सअप असतं, गुगल असतं, त्या सगळ्यावरनं आपल्याला सहज मिळू शकतं. आपल्याला कुठेही डोकं लढवावं लागत नाही. अशी बरीच साधनं वेळ वाचवणारी निघालेली असल्यामुळे साहजिकच त्याचा पगडा आपल्यावरती जास्त आहे. पण मग ग्रंथाचं श्रवण करायचं, वाचन करायचं, म्हणजे ते कोणत्या ग्रंथाचं करायचं? वाचन करा, वाचन करा, हे ठीक आहे. मग वाचनच कशासाठी करायचं, हा पहिला मुद्दा. हे एवढी सगळी उपलब्धता असेल तर वाचन करायची गरज नाही. अगदी बरोबर आहे. पण ह्या सगळ्याची उपलब्धता आपल्याला वेळ किती आहे याची, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जरूर करावी. पुढचं शास्त्र ऍक्सेप्ट करायचंच नाही, किंवा पुढचं विज्ञान ऍक्सेप्ट करायचं नाही असं बिलकुल नाही. जरूर करायचंय. आपल्याला वेळेची किती मर्यादा आहे याप्रमाणे ते शोधून काढण्याकरता जरूर करावे. पण नुसतं ते शोधून काढून तसे न तसे शब्द वापरून आपण जर काही सांगायला लागलो तर त्याचं ज्ञान आपल्याला झालंय की नाही हे कुठे कळतंय. म्हणून आधी ग्रंथाचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण वाचनामुळे, वाचाल तर वाचाल असं सांगितलेलं आहे. वाचाल तर वाचाल. त्याचं कारण असं आहे की वाचनाने आपली क्रिएटिव्हिटी वाढते, आपली विचारशक्ती वाढते, आपली कल्पनाशक्ती वाढते. कारण जेव्हा बाबा वाचन आपण करत असं, एक राजा होता, मग त्याच्याकडचे चार लोक आले, ते ब्राह्मण होते, मग त्यांनी राजाला हे म्हणून दाखवलं. हे सगळं आपण आपल्या डोळ्यासमोर वाचनातनं उभं करू शकतो. ही क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते, म्हणजे आपली कल्पनाशक्ती वाढते. आणि ही कल्पनाशक्ती आपल्याला ज्या वेळेला वाढते, मना कल्पिता कल्पना कल्पकोटी असं समर्थांनी सांगितलं. आपण 10 प्रकारांनी त्याचा विचार करू शकतो. अशा तऱ्हेने वाचनाचे अनेक फायदे आहेत. असो, त्यात न पडता आपण ग्रंथाकडे वळूया. म्हणून त्यांनी म्हटले, आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल अवघे, श्रोता अवधान द्यावे, एक चित्ते श्रीराम. मुळामध्ये त्यांनी म्हटलं वाचन करावं, ग्रंथ वाचावे. पण कोणते ग्रंथ वाचावेत हेही सांगतो. चांगले ग्रंथ वाचावे. आपणही म्हणतो ना, कोणत्याही गोष्टीचं चांगलं ज्ञान करून घ्यावं, चांगल्या गोष्टींचं ज्ञान करून घ्यावं, चांगल्या पद्धतीने करून घ्यावं, पॉझिटिव्ह थिंकिंगच्या दृष्टिकोनातून करून घ्यावं. या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, त्या समर्थाने त्यावेळेला सांगितले. फक्त त्यांनी हे असले शब्द काही वापरले नाहीत, पॉझिटिव्ह थिंकिंग, व्यवस्थापन वगैरे असं. हे आपण केलं की आपल्याला चांगलं असतं. अशा पद्धतीने सोप्या शब्दात आपल्याला सांगितलंय. कारण व्यवस्थापन, आपल्या मनाचं व्यवस्थापन त्याप्रमाणे करून मग ते ग्रंथ वाचून त्या मनोधारणा तशी तयार करावी, आणि मग आपण त्या पद्धतीने एक एक गोष्ट आचरणात आणावी. ती आचरणात आणल्याशिवाय हे ग्रंथ आपल्या आचरणात येत नाही. असले काहीतरी शब्द वापरले नाही, सोपे सोपे शब्द वापरले. सरळ ग्रंथ वाचा, त्यातला अर्थ समजा, त्याचं थोडस बुद्धीला जोर देऊन मनन करा, चिंतन करा. बघा तुमच्या कल्पनांप्रमाणे तुम्हाला काय बुद्धी सांगते, त्या बुद्धीला थोडस टोटलून पहा, किंवा थोडस उघडून पहा. ती काही चालना देते का, त्याप्रमाणे कल्पना करून बघा. सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या. पण हे सगळं करताना आपण कल्पना करतोय ते योग्य आहेत का अयोग्य आहेत याचा विचार करा. मग त्याच्यासाठी शास्त्र ग्रंथ बघा. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पण हे सगळं सांगताना ते म्हणलं, आधी पहिल्यांदा पुस्तक वाचायला घ्यायचं ठरवलं. आपण पुस्तक म्हणूया, ग्रंथ म्हटलं की जरा फारच दडपण येतं छातीवर. पुस्तक वाचायला घ्यायचं ठरलं. आता पुस्तक वाचायला घ्यायचं ठरवल्यानंतर माझी आवड आहे त्याप्रमाणे मी ठरवलं. मला अजिबात हे ग्रंथ विंथ वाचायला आवडत नाही. शास्त्र ग्रंथ तर काही नाही, काही डोक्यात शिरत नाही, म्हणून मला वाचायला आवडत नाही. मला काय ते घरात स्वयंपाक वगैरे रेसिपीचं पुस्तक वाचायला आवडतं. स्वयंपाकघरातलं छान पदार्थ करावेत, खावेत, प्यावेत, दुसऱ्याला द्यावेत, मोकळं, असं मला आवडतं. म्हणून मी ते पुस्तक घ्यायचं ठरवलं, की ते रेसिपीचं पुस्तक घेऊया. आणि 4 पुस्तकं मला त्यांनी काढून दिली. आता 4 पुस्तकं काढून दिल्यावर कोणाचं घ्यावं, कोणाची रेसिपी चांगली, हे कुठं माहितीये. पण मी काय केलं, काय मस्त कव्हर आहे त्याचं,
असे पदार्थ मस्त तिथे मांडलेले होते. त्यांचे नक्की छान असणार. मग त्या बाई पण दिसायला छान होत्या, त्यांचाही फोटो होता वरती. असा काहीतरी विचार करून बहिरंग जे आहे त्याच्याकडे मी बघितलं. पुस्तकाचं प्रिंटिंग चांगलं आहे, त्या बाई दिसायला सुरेख आहेत, त्यांनी मांडलेली पदार्थ रचना छान आहे. तिथले फोटो तर काय विचारूच नको, एकापेक्षा एक. तोंडाला पाणी मला दुकानातच सुटलं. अशा पद्धतीने मांडलेले आहेत. हे सगळं वरवरचं बघितलं आणि मी ते पुस्तक घेऊन आले, की आता घरी यायचं आणि त्या रेसिपीज करायच्या. आता हे सगळं वरवरचं बहिर्मुख ज्ञान ज्याला म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने मी हे सगळं पाहिलं. आणि नंतर मला माझी मैत्रीण म्हणाली, "अगं बाई, हे कोणाचं तू पुस्तक आणलं? त्याच्यात निम्म्यापेक्षा जास्त नॉनव्हेज रेसिपीज आहे. तू खातेस तरी का? मग त्याचा काय उपयोग आहे? तर ज्या काय दोन चार आहेत ना, त्याच्यात सगळे गरम मसाले आहेत. मग तुला झेपणार आहे का हे?" अरे बापरे, असं का झालं? अंतरंग काय आहे हे बघणं महत्वाचं आहे. आधी पुस्तकाचं मुखपृष्ठाने बघा, काही हरकत नाही, ग्रंथ दिसायलाही चांगला असावा, त्याबद्दल वादच नाही. पण बहिरंगापेक्षा त्याच्या अंतरंगामध्ये काय आहे, अनुक्रमणिकेत काय आहे, अनुक्रमणिकेत विषय कोणते आहेत, ते विषय मला ग्राह्य आहेत का, मला पचनी पडणारे आहेत का, खाण्याच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने पचनी पडणारे आहेत का. अगदी कुठला तरी संस्कृत ग्रंथ आणला सेनापती बापट, त्यांचं तुम्ही जर अरविंदांचं गीता जसं आहे, भगवद्गीता, सेनापती बापटांची माझ्याकडे मी आणलेली, अप्रतिम, याबद्दल वाद नाही. जसं लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य, उत्तम पुस्तक, त्याबद्दल वाद नाही. माझ्या बुद्धीला पेलतंय की नाही हे कुठे कळतंय. सेनापती बापटांचंही त्याच्यापेक्षा अवघड रचना आहे मराठीमधली. एक एक पॅरिग्राफचं एक एक वाक्य असेल, तुम्हाला ते वाक्य जुळवण्यातच कितीतरी दिवस जातील. मला समजेल, माझ्या बुद्धीला पचेल असंच पुस्तक घ्यायला पाहिजे, असाच ग्रंथ घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या ग्रंथाचं अंतरंग पाहणं महत्वाचं आहे. बहिरंग तेवढ्या पुरतं पहा, ते पुस्तक टिकावं या दृष्टिकोनात. बरं, आतमध्ये काय आहे हे बघणं महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अध्यात्म ग्रंथाच्या दृष्टिकोनातून म्हणतात, ये क्या ग्रंथे निश्चय केला, तो धुजयाने उडविला, तेणे संशयोची वाढिला, जन्मवरी श्रीराम. एखादा ग्रंथ वाचल्यानंतर त्यातलं सगळं पटतं, इतकं सुंदर लिहिलंय, सोप्या भाषेत लिहिलंय, छान पद्धतीने लिहिलंय, माझ्यासारख्या बुद्धिमत्तेला सुद्धा ते कळलंय, अल्पबुद्धी असून सुद्धा हे सगळं समजलंय. पचनी पडायला थोडा वेळ लागतोय, पण पडेल, कारण मला ते कळलंय. कळल्याशिवाय पचनी पडत नाही. त्यामुळे तसं आहे ते. तर मग तो ग्रंथ सगळा मला कळला. आणि नंतर मी दुसरा ग्रंथ आणला, त्याच्यात ह्याच्या विरुद्ध विरुद्ध काहीतरी लिहिलेलं. विरुद्ध म्हणजे वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं. बऱ्याच वेळा म्हणजे आपणच बघू, आपल्यामधलं जर बघायचं ठरवलं, माझ्यामधलं, तर असं होतं की मी एखादा अद्वैत ग्रंथ पहिल्यांदा वाचते. बस माया बिया काही नाही, माया नाहीच आहे, अंक वगैरे असं तत्वज्ञान काहीतरी वाचलेलं असतं, इतकं पक्क झालंय, मला पटलंय, शंकराचार्यांचं सगळं पटलं. आणि अद्वैत तत्वज्ञानाचा ग्रंथ मी वाचला आणि बाजूला ठेवून दिला. मध्ये बरेच दिवस गेले, कारण एवढी त्याची आवड नाही ना. कोणीतरी मला मग दुसरा ग्रंथ दिला आणि त्याच्यात पूर्ण अद्वय तत्वज्ञान होतं. अद्वय आणि अद्वैत काही फार फरक नाहीये ना. नुसता तो अर्धा व काय, म्हणजे काय फार शब्दामध्ये फरक नाही. अद्वैत, अद्वय. पण मांडणीची पद्धत वेगळी आहे, शास्त्र तेच आहे, काही फरक नाहीये, पण मांडणीची पद्धत आहे. अरे बापरे, त्याच्यात तर सांगितलं होतं माया नाहीच आहे, आणि ह्याच्यात हे सांगतात नाही, माया त्याच्या बरोबरीने आहे. फक्त माया हा शब्द न वापरता शक्ती हा शब्द वापरतात, शिवशक्ती समावेशन वापरतात. ते दोघं सम आहेत असं म्हणतात. म्हणजे त्या दोघांना समत्व दिलेलं आहे, समान दर्जा दिलेला आहे. आणि इथे तर म्हटलेलं आहे नाही. म्हणजे हा ग्रंथाने हे मांडलं, ते मला पटलं होतं, दुसऱ्या ग्रंथाने माझं संशय वाढवला. मग हे करण्यापूर्वी आधी जाणत्यासी पुसावे, हे पहिल्यांदा आपल्याला समर्थांनी आधी सांगितले होते. आणि ते सतत आपल्याला सांगणारच आहेत पुढे, हे येणारच आहे. जाणत्यासी पुसावे, माहितगार आहे त्याला विचारा, की हे असं काय होत आहे. विचारायला जावं, तो आणखीनच पडत मूर्ख असावा, तर आणखीन गोंधळ होईल. असं करू नका.
शास्त्र ग्रंथ आपला सिद्धांत सोडून कुठेही जात नाही, हे लक्षात ठेवा. पण शास्त्र ग्रंथाविषयी जास्त भर देणार, इतर ग्रंथांचं, पुस्तकांचं थोडक्यात बोलणार. त्यामुळे अद्वैत तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान या सगळ्या तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. कोणी इकडून जाईल, कोणी तिकडून जाईल, ज्याला जे आवडेल तो ते वाचेल. मला ज्ञानेश्वरी आवडत असेल तर मी ज्ञानेश्वरी वाचेन. मला दासबोध वाचत आवडत असेल तर मी त्याच्या खोलात जाईन. काय मला आवडतं ते. एखादी गोष्ट मला आवडतच नाही, आता उदाहरण शेपूची भाजी मला आवडतच नाही असं गृहीत धरू. बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणून ते नाव घेतलं. पण शेपूची भाजी मला आवडतच नाही आणि कोणाकडे गेले आणि शेपूचीच भाजी आणि पोळी केली, दुसरं काही केलं नव्हतं. ते खाताना मला, मी घोळवत घोळवत खाईन, पण ते घोळवलेलं मला काही पचनी पडणार नाही. पण त्याच ठिकाणी मला आवडणारी अशी मस्त भाजी केली होती तर मी 2 पोळ्या खाल्ल्या. का? आवडणारं होतं ना, जिभेचे चोचले पुरवणारं होतं. हा भाग वेगळा. एक उदाहरण. त्याप्रमाणे ग्रंथांचं सुद्धा तसं आहे असं समर्थांनी पुढे सांगितलंय. पण आधी ते काय म्हणतात, एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला. अगदी व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर हल्ली मुलांसाठी किती प्रकारचे क्लासेस लावले जातात. शाळा आहे, कॉलेज आहे, कोचिंग क्लास आहे, वेगवेगळे गाईड्स आहे, सगळं आहे हो. सगळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं पण आहे. ते कन्फ्युजनच वाढवण्याची शक्यता असेल. पण काही मुलांचं कन्फ्युजन होत नाही. ते हे सगळे पुस्तकं वाचतात, पण ते आणखीन तयार होतात. का होतात? आणि काही म्हणतात ह्याच्यात असं लिहिलंय, ह्याच्यात असं लिहिलं, काय तेच कळत नाही. मुळातला जो सिद्धांत आहे, त्या तत्वज्ञानाचा म्हणा, त्या गणिताचा म्हणा किंवा त्या शास्त्राचा म्हणा, तोच जर त्यांना कळलेला नसेल तर त्यांनी कितीही वाचलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. आत्ता आत्ता परवा परवा संवादामध्ये असं एक ऐकलं. म्हणजे तो सिद्धांत किंवा ते सूत्र गणिताचं असेल म्हणा किंवा कुठल्या, ते मनात ते आधी कळलं नसेल तर तुम्ही कितीही ग्रंथ वाचा, उपयोग काही नाही. कितीही पुस्तकं वाचा, काही उपयोग. पण ज्याला ते कळलंय तो म्हणेल, अच्छा, हे सूत्र इथे या पद्धतीने मांडलंय, इथे या पद्धतीने मांडलंय, गणित कुठलंही येऊ मी नक्की सोडवीन, कोणत्याही पद्धतीनं, कारण मला सूत्र कळलेलं आहे त्याचं. ते जे सूत्र कळणं हा भाग आहे ना, तो महत्वाचा आहे. इथे आपण शास्त्र ग्रंथात सिद्धांत म्हणतो, मांडणीची पद्धत वेगळी पण सिद्धांत तोच आहे असं आपण म्हणतो. तशा पद्धतीने परवा बोलताना असं लक्षात आलं की लहान मुलांच्या क्लासेस संदर्भात बोलताना, की गणित तुम्ही, आता आत्ताच्या भाषेतच बोलते, गणित तुम्ही लर्न करा, ते तुम्ही रीड करू नका. गणितात रीड आणि लर्नचा काय प्रश्न आहे, असं मला आपलं वाटलं त्यावेळेला. गणित तुम्ही लर्न करा, रीड करू नका. नंतर डोक्यात प्रकाश पडला, पूर्वी आम्ही कधी रीड केलंच नव्हतं, सिद्धांतच आधी शिकला आणि मगच गणित सोडवायला सुरुवात केली. त्यामुळे लर्न करा का रीड करा हा प्रश्न त्यावेळेला नव्हता. सूत्र समजावून घ्या, त्याप्रमाणे कुठलंही गणित आलं की ते तुम्हाला सोडवता आलंच पाहिजे, ही धारणा होती. आता ते लर्न करा का रीड करा या गोंधळामध्ये हे सगळं सांगताना गोंधळ आणखीन होण्याची शक्यता असते. जसं शास्त्र ग्रंथ एका ग्रंथे निश्चय केला, दुसऱ्याने उडवला, असं करू नका. त्यातला सिद्धांत समजावून घ्या, म्हणजे कोणताही ग्रंथ वाचला तरी चालेल. मग अद्वैत तत्वज्ञानाचा ग्रंथ वाचत असताना त्या पद्धतीनेच विचार करा. अद्वय ग्रंथ वाचत असताना त्याच पद्धतीने विचार करा, तो ग्रंथ समजेल. पण अद्वैत ग्रंथ वाचताना अद्वय ग्रंथाचं विचार, त्याच्यात तर असं सांगितलंय, मग ह्याच्यात असं. ते ग्रंथ तुम्ही कोणता वाचताय, सिद्धांत कोणता आहे, ती मूळ संकल्पना काय आहे आणि त्यांची विचारांची मांडणी कशी आहे, या पद्धतीने ग्रंथ वाचा, तुम्हाला नक्की समजेल. हा, दुसरा ग्रंथ वाचताना त्या पद्धतीने वाचा, त्याचा सिद्धांत तोच असला, मांडणीची पद्धत वेगळी आहे, त्या पद्धतीने ते ऐका आणि मग दोघांची तुलना तुम्ही करा. या दोन्हीमध्ये असं सांगितलं असलं तरी ते सारखंच आहे. हा अभ्यास आहे. त्यामुळे मनन निधिध्यासन जे आहे ते या पद्धतीने करायचंय, हे त्यांना सांगितलंय. आणि मग पुढे ते म्हणतात, जेथे संशय तुटती, जेथे होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम. आता समर्थांनी सांगितलं अद्वैत ग्रंथ श्रवण करावे,
अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. मग आता द्वैत आहे, अद्वय आहे, वेगवेगळे दर्शनांमध्ये आपण गेलात तर वेगवेगळ्या प्रकारची दर्शन आहेत. केवल अद्वैत आहे, म्हणजे वेगवेगळ्या त्यांचेही ग्रंथ आहेत ना. मग ते वाचायचे नाही असं सांगितलं का समर्थांनी? असा अर्थ काढायचा नाही. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे हे दासबोधात सांगितलंय. का सांगे हा विचार आपण करायला पाहिजे. मग हे का म्हटलंय, म्हणजे बाकीचे ग्रंथ वाचायचेच नाही असं म्हटलेलं नाही. म्हटलंय का इथे? समर्थ कुठल्याही शब्दात अडकणारे नाही. व्याकरण सांभाळलं नसेल त्यांनी, पण शब्दात अडकणारे नाही. मग अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे म्हणजे बाकीचे वाचू नयेच असं नाही. इथे सांगताना त्यांनी अद्वैत ग्रंथ का सांगितला? कारण दासबोध आणि समर्थ हे अद्वैत तत्वज्ञान सांगणारे आहे. शंकराचार्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारे आहे. तिथे त्यांनी स्वतःची वेगळी कल्पनाशक्तीने काहीही मांडलेलं नाही. जे ज्ञानदेवांनी अद्वैत तत्वज्ञान मांडताना शंकराचार्यांचा आदर्श पुढे ठेवून, ती संकल्पना पूर्णपणे मनामध्ये ठेवून, त्याचा परिपूर्ण आदर करून मांडणी करताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने गणित सोडवलेलं आहे. काहीही फरक नाही. पण त्यांनी वेगळा, हे थोडस धाडस ज्ञानदेवांनी केलेलं आहे. म्हणून त्यांनी त्यांना कुठेही कमी लेखलेलं नाही किंवा मी तुमच्यापेक्षा वेगळं सांगतो हा अहंकारही नाही, काहीच नाही. पण तेच तत्वज्ञान मी वेगळ्या शब्दात सांगतो, त्याची मांडणी वेगळी केली, तेवढी तुम्ही समजून घ्या असं त्यांनी सांगितलंय. आणि त्यांनी अद्वैत तत्वज्ञान चिद्विलास हा प्रकार वेगळा सुरू केलेला आहे. सुरू केलेला आहे म्हणजे तेच आहे, पण वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. अशा पद्धतीने जो मोक्षाचा अधिकारी, जे परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. इथे प्रत्येक वेळी त्यांनी अद्वैत ग्रंथ म्हटलंय म्हणून असा प्रश्न विचारण्याचं कारण नाही, मग समर्थांना अद्वैत मान्य नव्हतं का? वादच घालायचे ठरवले टीव्ही सारखे, तर त्याचा काही उपयोग नाही. समर्थांनी शिवशक्तीचा एक संपूर्ण समाज पुढे लिहिलेला आहे. ते म्हणले हे ते सारखं त्याचा उल्लेख कुणाचा केलेला नाही, एकदा केलेला आहे. नीट वाचलं तर शिवशक्ती समावेशन सारखाच. इथे समर्थ जेव्हा म्हणतात की अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे, याचा अर्थ असा नाहीये की अद्वैत ग्रंथ वाचायचेच नाही असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही. कुठल्याही शब्दात ते अडकलेले नाही. मग आपल्याला असं वाटेल की समर्थ अद्वैत ग्रंथ म्हणतात आणि आपण अद्वैत वाचलं तर काय होईल? काहीही होणार नाही. मांडणीमध्ये फरक आहे. समर्थांनी स्वतः सुद्धा शिवशक्ती समावेशन जसं ज्ञानदेवांनी लिहिलंय, तशाच पद्धतीने शिव आणि शक्ती विषयी एक समास पूर्ण पुढे लिहिलेला आहे. त्यांचा याला विरोध नाही. पण समर्थ अद्वैत तत्वज्ञान प्रिफर करणारे म्हणा किंवा अद्वैत तत्वज्ञानानुसार वाटचाल करणारे असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला अद्वैत तत्वज्ञानच मांडलेलं दिसेल. जेव्हा आपण ज्याचा एखादा ग्रंथ वाचतो, त्यावेळेला त्यातलं तत्वज्ञान कोणत्या पद्धतीने सांगितलंय हे आपण लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे. बरं, हे सगळे संत आहेत, ते सगळे शंकराचार्यांना फॉलो करणारे आहेत, वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करणारे आहेत. ती त्यांच्या बुद्धीची शक्ती आहे, ती प्रज्ञावृद्धी आहे, तिथपर्यंत जाणारी बुद्धी आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेलं आपल्याला समजलं नाही तरी ह्या टीव्ही सारखे वादविवाद करण्याची अजिबात गरज नाही. की रामदासांनी हे मांडलं आणि ज्ञानेश्वरांनी ते मांडलं मग नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण होतं का? काही गरज नाही. हे सगळं सोडून द्या. ते आत्ताची पद्धत आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी, असं समर्थांनी म्हटलंय. तुटे वाद संवाद. आत्ता जे आहे ते वाद विवादच जास्त असतात. त्याच्याबद्दलही समर्थांनी पुढे बोलले, तो विषय आता नको. पण तरी सुद्धा हे अध्यात्म ग्रंथ, अध्यात्माकडे ओढ करणारे असे जे काही ग्रंथ आहेत, अद्वैत ग्रंथ आहेत, त्याचं वाचन करावं की ज्यामुळे निसंशय मन होतं. आता आपण अद्वैत ग्रंथाप्रमाणे जाणार आहोत, अद्वयाप्रमाणे नाही. सांगताना मी हेच सांगणार की माया नाहीच त्याच्यात. त्याच्यात तर तुम्ही असं बोललात अमृतानुभवामध्ये, शक्ती म्हणजेच माया आहे आणि माया आहे आणि ती त्याच्या बरोबरीने काम करते. आणि इथे तुम्ही नाहीच कसं म्हणता? या नास्ती चा माया. आपण ग्रंथ कोणता वाचतोय त्याप्रमाणे जातो. जसं मी आता म्हंटल
मी रेसिपीचं पुस्तक घेऊन गेले, त्यातल्या रेसिपी बघितल्या वगैरे हे सांगितलं. तेच धरून समर्थ पुढे असं म्हणतात. तेच धरून समर्थ पुढे म्हणत नाहीत, समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मी म्हणते. आवडीसारखे मिळे तेणे सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता. आवडीसारखे मिळे, मला ज्याची आवड आहे ते ग्रंथ मला वाचायला मिळाले तर मला त्याच्यात आवड निर्माण होते. पण मारून मुटकून कोणीतरी मला असा अवघड ग्रंथ वाचायला बसवलं, त्यातलं मला हो म्हणतात ठो कळत नाही, तर मला जांभयांवर जांभयाच येतील, कंटाळाच येईल. म्हणून आवडीचे जे ग्रंथ आहेत, आपल्याला आवड निर्माण करण्यासाठी आपल्या आवडीचे ग्रंथ वाचावे. अध्यात्म ग्रंथ वाचताना सुद्धा आपल्याला जे आवडतील ते वाचावे. मग हळूहळू आपण खोलात शिरायला लागतो. एकदम खोलात जाता येत नाही. पहिलीत बसल्याशिवाय दुसरीला जाता येत नाही, दुसरीत बसल्याशिवाय तिसरीला जाता येत नाही. एकदम मी काय झालं, मी 10 वर्ष गेलेच नाही शाळेत आणि एकदम 10वीला बसले, असं होत नाही. तशा पद्धतीने पण ते आवडीसारखं मिळालं पाहिजे ना. आवडीसारखे मिळे, प- हे आवडीसारखे मिळे म्हणजे काहींना कथा कादंबऱ्या वाचायला आवडतात, त्यांनी ते वाचावं. काहींना विनोदी ढंकाचं हलकं फुलकं वाचायला आवडतं. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. ज्याला जे आवडेल त्यांनी वाचन करावं, पण वाचन जरूर करावं, हे खरं आहे. पण जो अध्यात्म ग्रंथ वाचेल तो जास्त महत्वाचा आहे. हे महत्वाचं गोष्ट त्यांनी सांगितले. आवडीसारखे मिळे त्यांनी सुखाची उचंबळे, जे आवडणार नाही त्यांनी कंटाळा येईल. म्हणून आवडीचं आहे ते वाचा, काही हरकत नाही. अहो, परमार्थात गेलं तरी सुद्धा तसंच आहे. हे व्यवहारातलं मी सांगितलं. परमार्थात सुद्धा तसंच आहे. असं च लावून सांगते. मला ज्या देवाची आवड आहे त्या देवाचं वाचन मी करते. मला ज्या सद्गुरूंची आवड आहे त्या सद्गुरूंचंच मी वाचते. आता इथे दुसऱ्या सद्गुरूंचं वाचलं तर ते काय चुकीचं सांगणार आहेत का? किंवा मी दुसरा ग्रंथ वाचला तर त्याच्यात काय चुकीचं असणार आहे का? तसंच असणार आहे. श्रीकृष्णाने अमुक अमुक केलं ते तसंच महाभारतात सांगितलेलं असेल तर रामायणात राम वनवासात गेला असंच सांगतील. ह्या रामायणामध्ये वनवासात गेला आणि दुसऱ्या रामायणामध्ये तो राजमहालातच राहत होता, असं नाही सांगणार. सांगणार तेच आहेत ना. मग हे जे सांगणारे तेच असले तरी सुद्धा रामाचं वाचायचं का कृष्णाचं वाचायचं, हाही परमार्थामध्ये मला संभ्रम असू शकतो सुरुवातीला. शेवटी मी म्हणाल की सगळं एकच आहे. ही शेवटची वाक्य आहे, आधीची नाही. बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध आहे ना वाचनामध्ये सुद्धा. मग म्हणून त्यांनी सांगितलंय की परमार्थामध्ये सुद्धा मला जे आवडतं त्याच स्तोत्र मी म्हणते, मला जे आवडतं त्याच महात्म्य मी वाचते, मला जे आवडतं त्याच सद्गुरूंची पुस्तकं मी वाचते, असंही होण्याची शक्यता आहे. मग त्यांनी म्हटलंय ज्याची जैसी उपासना, 10व्या ओवीमध्ये म्हटलंय, ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयासी, प्रशस्त न वाटे श्रीराम. प्रशस्त न वाटे, हे प्रशस्त केव्हा वाटतं? ज्या वेळेला मला कळायला लागतं की माझे सद्गुरू आणि दुसऱ्यांचे सद्गुरू एकच आहे, दुसरं नाही, ते परब्रह्म तत्वच आहे. या पातळीवरती माझी बुद्धिमत्ता जाते तेव्हा मला ते कळतं. ज्या वेळेला मी म्हणते की नाही महाभारतही वाचायला पाहिजे, रामायणही वाचायला पाहिजे, तेव्हा मला कळतं की या दोन्ही गोष्टींमधनं मला बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि ते जाणत्याकडनं शिकले तर मला नक्की ते कळेल. अशा पद्धतीने ग्रंथ, एकदम जर पंचदशी वाचायला गेलं, एकदम विवेक चुडामणी संस्कृत मधनं आहे म्हणून म्हणते, पंचदशीत वाचायला गेलं तर आणखीन अवघड आहे. पण एकदम नका ना जाऊ, आधी साधे ग्रंथ वाचा, हळूहळू पायरीने जा, टप्प्याटप्प्याने जा. परमार्थात जे आवडेल तुम्हाला, जो परमार्थातला देव आवडेल त्या देवाच्या आवडी त्या तुमच्या आवडीप्रमाणे करा, असं त्यांनी सांगितलंय. पण दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलेली आहे, काही वेळेला असं होतं. आता मी समजा उदाहरण देते. मी रामाची भक्ती करते असं आपण गृहीत धरलं. मी गजानन महाराजांच्या देवळात गेले शेगावला, सगळ्यांबरोबर गेले आणि ठरवलं होतं काहीतरी तेव्हा एखादा अध्याय तरी तिथे वाचा. मी म्हटलं नको बाई, मी इथे रामायण दासबोधाचाच एक अभ्यास समास वाचणार आहे. काहीही हरकत नाही, हे मान्य आहे. पण ज्या गोष्टीचं जिथे महत्व आहे, जिथे तिथल्या वेवलाईज उत्पन्न होत आहेत, जिथे त्याची स्पंदनं उत्पन्न होत आहेत, ते वाचून तर बघा. तिथे ते वाचून तर बघा. गजानन महाराजांच्या पोथीतला एक अध्याय वाचून तर बघा.
तिथे ती स्पंदनं जास्त आपल्याला भावतात. सज्जनगडला गेलं तर दासबोध वाचून बघा, तिथली स्पंदनं वेगळी आहेत. हेही विचार आपल्याला करावा लागतो आणि त्या पद्धतीने वाचन केलं तर काहीही बिघडत नाही. एक पारायण समजा गजानन महाराजांच्या पोथीचं झालं, कुठे बिघडलं? वाईट तर काही केलं नाही. चार गोष्टी तर कळल्या त्यातल्या. गोष्टी म्हणजे गोष्टी आहेत त्या तर कळल्या. त्यातनं काही घेता येतंय का आणि त्यातनं काही दासबोधाशी जोडता येतंय का? करा ना अभ्यास तसा. तुमचा दासबोध आवडताय ना, मग तसं करा. हे करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना देऊ शकता. वाचाल तर वाचाल, कल्पनाशक्ती वाढवू शकता. म्हणून त्यांनी असं इथे म्हटलेलं आहे 17व्या ओवीमध्ये. कारण हे त्यांनी बऱ्याच ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. खूप ओव्यांमध्ये. त्यातली एखादी ओवी आपण बघितली की मल्हार महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले कासी, कासी महात्म्य व्यंकटेसी, शोभान पवे श्रीराम. पण जिथे जाऊ तिथलं आपल्याला नाही पोथी वाचता आली असं धरा घटकाभर होऊ शकतं. सगळ्याच पोथ्या आपल्याला वाचता येतात असं नाही. त्या देवतेचं नाव घेत नामस्मरण करा, सोपं आहे. त्याचा जो काही जप असेल, नामस्मरण आहे, तो करा. तेवढ्या वेळेपुरता तो जप केला. नाही नाही, मी रामनामाची दीक्षा घेतली अनुग्रह घेताना, मग मी तोच म्हणेन. गरज नाहीये तिथे एक 10 वेळा त्याचं नाव घेतलं तर कुठे बिघडलं? सगळे देव शेवटी एकच आहेत. हे तत्वज्ञान जर आपण म्हणजे फॉलो करतो तर आपल्याला ते करायला टेम्पररी हरकत नाही, पटत नाही. मला सांगितलं कृष्ण हा आहे आणि राम हा आहे, दोघे एकच आहेत. मी म्हणेन नाही नाही, दोघे एकच असतील. हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे. ध्यान, ध्यान म्हणजे चित्त, प्रतिम. हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. पण जोपर्यंत मला कळत नाही, माझी बुद्धिमत्ता तेवढी आहे, तोपर्यंत मी वेगळं समजते. पण संत सांगतात त्याच्यावर तर विश्वास ठेवा. सगळं एकच आहे, मग हे करायला काहीही हरकत नाही. म्हणजे इथे पारमार्थिक ग्रंथाची आवड असणं महत्वाचं. हे त्यांनी तर आपल्याला सांगितलंच आहे. आणि त्याच्यानंतर पुढे ते म्हणतात, म्हणजे ह्या सगळ्या किती टप्प्याटप्प्याने गोष्टी सांगितल्यात. पहिल्यांदा सांगितलं वाचनाची आवड हवी. आत्तापर्यंत काय बघितलं ते बघूया. वाचनाची आवड हवी. वाचाल तर वाचाल, आपण आता म्हणतो तेच सांगितलंय. आपल्या आवडीचा ग्रंथ हवा. काही हरकत नाही, तुम्हाला जो आवडतो तो ग्रंथ वाचा. त्यातल्या त्यात अध्यात्म ग्रंथ श्रेष्ठ आहे. कारण का श्रेष्ठ आहे ते आपल्याला पुढे सांगितलंय. म्हणजे ग्रंथ त्यांनी सगळ्याला म्हटलंय हा. आपण सगळ्याला ग्रंथ म्हणत नाही. आणि कोकशास्त्र आहे म्हणून तोही ग्रंथच आहे खरं म्हणजे. कारण तेही एक प्रकारचं शास्त्रच आहे. अध्यात्मशास्त्र आहे, त्यातल्या हा एक भाग आहे. तेही शास्त्रच आहे. तशा पद्धतीने वेगवेगळी शास्त्र आहेत. 14 विद्या 64 कला वगैरे म्हटलंय, त्याच्यामध्ये ती शास्त्र आहेत वेगवेगळी. पण आपल्याला हरकत नाही वाचायला. पण त्याच्यामध्ये संभ्रम आणि विकल्प निर्माण होता कामा नये. म्हणून अध्यात्म ग्रंथ वाचा. कथा कादंबऱ्या हे वाचण्यापेक्षा अध्यात्म ग्रंथ वाचा, की ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत नाही, विकल्प निर्माण होत नाही. आणि ग्रंथ वाचन म्हणजे फक्त धडा 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 घेतलं आणि तासात पूर्ण केलं अशा पद्धतीचं वाचन नव्हे. तर वाचन म्हणजे श्रवण मनन चिंतन विधिध्यासन आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं आचरण. या सगळ्या गोष्टी त्याच्यात अपेक्षित आहे. म्हणून ती वाचन श्रवण भक्ती त्यांनी आपल्याला करायला सांगितलेली आहे. अशा पद्धतीने हे मुद्दे मांडलेत. आणि ते सांगताना शेवटी ते असं म्हणतात, ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती, न ते जेथे नुपदे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे श्रीराम. आता फलश्रुती पाहून आपण म्हणतो ना, पुत्र पौत्र धन धान्य सगळं आपल्याला हवं असतं. आधी फलश्रुती बघूया काय आहे. आणि त्याप्रमाणे मग ग्रंथ वाचू. आपल्याला काय पाहिजे व्यवहारात? धन धान्य काय पशु म्हणजे त्यावेळेचं पशु हे पण धन होतं म्हणून. हे सगळं आहे का? मिळणं मग मी वाचीन बरं का हे. मग मी त्याची पारायणावर पारायण करीन, काही प्रश्न नाही, कारण हे सगळं मला मिळणार आहे. मग हे पाहून जो वाचतो तो, आणि हे मिळो अथवा न मिळो मला ह्यातलं ज्ञान मिळालं पाहिजे, आत्मज्ञान. हे वाचणं, तो वाचणारा, ह्या दोघींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ग्रंथ बहुत असती. आता इथे ग्रंथ त्यांनी सगळ्याला म्हटलंय ना. पूर्वीच्या काळी पुस्तक बिस्तक म्हणायची कदाचित पद्धत नसावी आणि असली पुस्तकं त्यावेळेला नव्हती पण, अशी शक्यता आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. कथा, आता काय कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, काही रहस्य कथा आहेत, काय वेगवेगळी पुस्तकांचे कॅटेगरीज आहेत आता.
मग आता ही पुस्तकं ज्याला आपण ग्रंथ बहुतास्तीमध्ये ही पण आली. काही व्यवहारिक ग्रंथ आहेत, काही असले ग्रंथ आहेत, काही आध्यात्मिक ग्रंथ आहेत. मग त्याच्यात त्यांनी म्हटले ग्रंथ बहुतास्ती ह्या फलश्रुतीवरती जाऊ नका, तर ज्याच्यामध्ये भक्ती आणि विरक्ती येते तो ग्रंथ वाचा. ते खरे अध्यात्म ग्रंथ आहेत. जिथे भक्ती ज्ञान वैराग्य याच्याबद्दल सांगितलेलं आहे ते अध्यात्म ग्रंथ आहेत. मग स्वानुभव दिनकर सारखा ग्रंथ असेल. संत साहित्यामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. संत साहित्य म्हणतो आपण, पण संतांचं असतं ते वाङ्मय असतं. ते चिरकाल टिकणारं असतं. संतांचं, महंतांचं, देवाचं जे असतं ते चिरकाल टिकणार. ज्ञानेश्वरी 700-800 वर्ष टिकली. का टिकली? असे अमक्यांच्या कादंबऱ्या आल्या होत्या, तमक्यांची ती कथा पुस्तकं आली होती, वेगवेगळ्या लहान लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं आली होती. किती वर्ष टिकतात? 700 वर्ष कुठलं पुस्तक टिकलंय? अध्यात्म ग्रंथ. त्याशिवाय दुसरे ग्रंथ नाही. म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य यांनी भरलेले जे ग्रंथ आहेत, जे आपल्याला स्थिर विचार प्रदान करतात. स्थिर, आपली बुद्धी स्थिर करतात, सम करतात, सम आधान. आधान करतात म्हणजे त्याची बैठक बसवतात. आधान कशी बसवतात? समत्व दृष्टिकोनातनं बसवतात. ती त्यावेळेला आपल्या बुद्धीची बैठक बसते तेव्हा आपल्याला मिळतं, त्याला समाधान असं म्हणतात. बाकी कोणतरी प्रश्न विचारला होता, त्याच्यात हे उत्तर आलं असं म्हणायला हरकत नाही. आणखी नाही याच्याबद्दल. बरं, हे समाधान जे आहे ना, ते नुसतं एका वेळेला मिळतं असं नाही बरं का. आता विषयच निघालाय तर सांगते, पुढच्या वेळेला आणखीन थोडं घेऊ. आताच म्हणजे समाधान हे त्याची पातळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. पहिल्यांदा होणार, खरं म्हणजे हे सगळं नंतर दासबोधात येणार आहे. पहिल्यांदा होणारं माझं समाधान वेगळं आहे, नंतरचं होणारं माझं समाधान ते वेगळं आहे, त्याच्यानंतरचं वेगळं आहे, आणि परमात्मा प्राप्ती झाल्यावरचं समाधान वेगळं आहे. तिथे ती बैठकही निघून गेली तरी ते मिळतच राहतं. असा आधार. हे समाधानाचे सुद्धा टप्पे वेगवेगळे आहेत, ते समर्थांनी सांगितलेले आहेत. आणि त्याच्याबद्दलचं जास्त विवरण पंचदशीतच आहे. तेही आपल्याला तुम्हाला वाचायला हरकत नाही. असो, म्हणजे थोडक्यामध्ये आता हे अंतःकरणाची आपली अवस्था बदलते ना, असं आपण वारंवार आतापर्यंत बदललं, कारण अध्यात्म ही पहिली पायरी आहे. त्या ग्रंथाशी तदाकार होणं ही महत्वाची पायरी. तदाकार होणं म्हणजे पूर्ण एकरूप होऊन वाचणं. पारायणावर पारायण म्हणत नाही मी, परायण होऊन वाचणं म्हणजे एका शब्दाचा फरक, एका कान्याचा फरक आहे. पण तसं होऊन वाचणं महत्वाचं आहे. तो अध्यात्म ग्रंथ आपल्याला योग्य दिशेने नेतो, जर त्याच्याशी तादात्म्य पावलं तर. ग्रंथ म्हणजे शास्त्र ग्रंथ. आता बघा, आता जे मी सांगते ते शास्त्र ग्रंथाविषयी सांगते. इथे आपले जे विचार असतात ते कुणाशी जोडलेले असतात? विचार असतात ते बुद्धीशी जोडलेले असतात. आचार असतात ते शरीराशी जोडलेले असतात. आचरण शरीराने केलं जातं. आचार शरीराशी जोडले असतात, विचार बुद्धीशी जोडलेले असतात. ह्या दोन गोष्टी आपण पक्क्या लक्षात ठेवल्या की मग लक्षात येतं, मग विकार जे अनावर होतात आणि दुसऱ्यालाही अनावर करतात एखादी गोष्ट भोगण्यासाठी, वासना, लालसा, या सगळ्या दृष्टिकोनातनं त्यावेळेला होतो तो विकार होतो. तो विचारही नाही, तो विकार आहे. शब्दात फरक आहे. त्यामुळे आचार देहाशी जोडलेले आहेत, विचार बुद्धीशी जोडलेले आहेत, आणि विकार जे आहेत ते जे अनावर वासना होतात, वासना म्हणजे इच्छा वगैरे सगळं आलं ते, आणि दुसऱ्याला आवरतो आणि स्वतःलाही आवरून घेतो, त्याला विचार असं म्हणतात. म्हणजे विचार विकार ह्यामध्ये कसा फरक आहे तोही आपल्या लक्षात आला. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की कर्मशुद्धता असणं, आचारांची शुद्धता असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आचार शुद्धी विचार शुद्धी हे ज्या ग्रंथात सांगितलेलं आहे आणि सातत्याने आपल्या मनावरती बिंबवलेलं आहे, ज्यामुळे आपल्या बुद्धीची धारणा त्या विचारांशी पक्की होते, आणि विचारांशी पक्की झाल्यानंतर आपल्याला त्यातनं त्या विचारांवर ठाम राहून बुद्धिनिष्ठ असं ज्याला आपण म्हटलं जातं, त्या प्रकारे आपले व्यवहार केले जातात. आणि मग ते व्यवहार आपल्याला अंगीकारले जातात, आचरणात येतात. म्हणजे आचरण पण त्याच्यामध्ये यायला सुरुवात होतं. असे जे विचार मांडले जातात त्याला अध्यात्म ग्रंथ असं म्हणतात.
आणि ते सत्यावरती निष्ठित असतात, सत्वरती अधिष्ठित असतात. सत्याचे अनेक अर्थ आहेत. सत्य हे सुंदर, सत्यम शिवम सुंदरम असं म्हणतात. त्याप्रमाणे सत्यावर आधारित हवेत, असत्यावर नाही आणि भ्रमावरती सुद्धा नाही. हे विचार आपण ज्यांच्याकडनं ऐकतो त्यांच्याकडनं सुद्धा ऐकताना काही वेळेला आपल्याला भ्रमात्मक संदेह निर्माण होतो. म्हणून समर्थ जाणत्याकडून म्हणतात. पण जाणत्याकडनं म्हणजे सगळे माझ्यासारखे म्हणजे सामान्य पण असतात, त्यांच्याकडनंही ऐकायला हरकत नाही. त्यांना जेवढं माहितीये तेवढंच ते सांगतात. जे माहिती नाही ते मला माहिती नाही हे सांगण्यात ज्यांना कमीपणा वाटत नाही, हे तुम्ही जाणत्याला विचारा. असं जे सांगतात तेही त्यांच्याकडनं ऐकायला हरकत नाही. कारण दरवेळी आपण जाणता कुठे शोधायला जाणार ना. त्यामुळे जाणत्याला शोधाच. पण असे अर्धवट आमच्यासारखे जरी असले तरी सुद्धा ते सुद्धा असे सांगणारे पाहिजेत की मला यातलं माहिती नाही बरं, हे तुम्ही जाणत्याला विचारा. पण काही जण पडत मूर्ख असे असतात की आपल्याला माहिती नसलं तरी सुद्धा जे माहिती आहे तेच ठामपणे सांगतात आणि भ्रम निर्माण करतात. तो पडत मूर्ख असतो. त्या पडत मूर्ख कधीही आपल्याला माहिती नाही हे मान्य करत नाही. आय्यान केन प्रकारेण ते तुमच्या मनावर बिंबवतात. म्हणून त्यांनी म्हटलंय हे सत्याला धरून असावेत. 30-34 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितले. ह्याच्यामध्ये एक गोष्ट सहज जाता जाता सांगते. की चिंचोळकर म्हणून आहेत, सगळ्यांच्या परिचित असतील. ते चिंचोळकर असं म्हणतात, चित्त विचलित करतं. म्हणजे आता बघा काही कादंबऱ्या ज्या आहेत त्या काही काम दृष्टिकोनातनं या दृष्टिकोनातून मोहित करणाऱ्या असतात, काम वासना भडकवणाऱ्या वगैरे पण असतात. काही अध्यात्म विचार प्रदीप्त कर भडकवणारं वेगळं, प्रदीप्त करणारं वेगळं. म्हणून मी म्हणजे कामवासना भडकवणाऱ्या असतात कथा कादंबऱ्या. काही वेळेला अध्यात्म ग्रंथ प्रदीप्त करणारं ज्ञान प्रदीप्त करणारे असतात. तर काही आपले इतके मनावर बिंबलेले असतात की ते आपलं चित्त संस्कारित करते. मग यातले कोणते वाचायचे हे आपलं आपण ठरवायचं. म्हणून चिंचोळकर असं म्हणतात, चित्त विचलित करते ते ललित साहित्य. ललित, त्याला त्यांनी ललित साहित्य म्हणतात. चित्त विचलित करते ते ललित साहित्य. चित्त माजवते, माजवते म्हणजे वासना प्रबळ करते, त्याला दलित साहित्य असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलेलं असलं तरी इथे दलित म्हणजे कोणतीही जात नव्हे. जे आपण म्हणतो दलित, ह्याचा अर्थ दलदलीत फसवणारं ते दलित. दलदलीत, वासनांच्या दलदलीत फसवणारं ते दलित साहित्य. आणि चित्त संस्कारित करते ते संत साहित्य. असं संत साहित्य किंवा संत वाङ्मय वाचावं. आणि मग काय होतं ते आपल्याला 31 ते 34 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितले. ह्याचा अर्थाचा विस्तार करण्याची गरज नाही, वाचून दाखवते म्हणजे लक्षात येईल. त्याचं कारण हे सगळं आधी झालेलं आहे. या 4 ओव्या वाचल्या तर, जे ऐकताची गर्व गळे, अहंकार गळतो, का ते भ्रांतीच मावळे, निसंशय ज्ञान प्राप्त होतं. ना तरी एक सरे ओळे, मन भगवंती श्रीराम, जेथे होय उपरती, जेणे अवगुण पालटती, जेथे चुके अधोगती, या नाव ग्रंथ श्रीराम, जेणे धारिष्ट तडे. म्हणजे ह्या बघा या सगळ्या ओव्यांमधनं ग्रंथाचे अनेक प्रकार आहेत. ज्या ग्रंथामुळे भक्ती साधना वाढते, ज्यामुळे आपला अहंकार आणि गर्व, मला याव कळतंय मला त्याव कळतंय, हा अहंकार आणि गर्व ज्या वेळेला नष्ट होतो, मनातले सगळे भ्रम नष्ट होतात, निसंशय ज्ञान प्राप्त होतं, परमेश्वराचं अनुसंधान राहतं सातत्याने आपल्या 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 उपासनेप्रमाणे राहतं. अधोगती नक्की होत नाही, आपल्याला धारिष्ट मिळतं, आपल्याला उपरती प्राप्त होते. उपरती म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला त्यातली आवड निर्माण होते. आणि त्या सगळ्या गोष्टी ती आवड निर्माण करण्याकरता जेव्हा सवड काढली जाते त्यावेळेला होणारे सगळे जे त्रास असतात ते सहन करण्याची शक्ती आपल्याला मिळते. आणि ती सहन करताना आनंदाने सहन करण्याची शक्ती मिळते. जो कोणी त्याला विरोध करायला लागलं तर ती शक्ती मिळते. ती उपरती पण म्हणजे उपरतीचे अनेक अर्थ आहेत, त्यातला हा एक अर्थ इथे ग्रंथ श्रवणाच्या दृष्टिकोनातून सांगितलंय. विषय वासना कमी होतात आणि हे सगळं करणारे कोण आहेत? अध्यात्म ग्रंथ आहेत.
अध्यात्म ग्रंथाचे अनेक प्रकार आहेत, इतक्या खोलात आपल्याला जायचं नाही. आकार ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ आहे, प्रक्रिया ग्रंथ आहे, विवरण ग्रंथ आहे, भाष्य ग्रंथ आहे, अनेक ग्रंथ आहेत. आपण सुरुवातीला हळूहळू छोटे छोटे ग्रंथ, टीका ग्रंथ आहे, वार्तिक ग्रंथ आहे, हे सगळ्या ग्रंथांची माहिती आपल्याला आपल्या शास्त्रांनी दिलेली आहे. मग एखादा ग्रंथ वाचायला सुरू म्हणजे या अभ्यासाच्या दृष्टीने ग्रंथाच्या सांगते. एखादा ग्रंथ वाचायला सुरुवात केली, दासबोधासारखा मी आपला सोपा सुटसुटीत घेतला, मला फार ज्ञान नाही, तर त्यातले पण काही काही शब्द कळले नाहीत हो. मग त्याचं विवरण करण्यासाठी आणखीन एखादा ग्रंथ. मग हे जे भाषेचं विवरण करणारे ग्रंथ ते वेगळे आहेत, प्रक्रिया सांगणारे ग्रंथ वेगळे आहेत, किंवा भाष्य ग्रंथ. आता मला जर गीता कळलीच नाही हो, काय ती संस्कृत मधली दोन पाठ घोकून घोकून केली, मी नाही केलेली पण सांगतो, घोकून घोकून केली, पण तरी सुद्धा मला त्यातलं काही कळत नाही. मी आपलं ते काय म्हणतात ना त्यावेळेला जाते आणि म्हणते आणि वाचते, पण काहीही कळत नाही. पण मग हे माझ्यासारखीला कळत नाही, हे ज्ञानदेवांच्या जेव्हा लक्षात आलं की हिला काहीच संस्कृत कळत नाही, मग त्यांनी काय केलं, त्यांनी टीका ग्रंथ त्याच्यावरती भाष्य ग्रंथ म्हणा तो लिहिला. प्रतिपाद्य गीता रहस्य जे आहे, तो भाष्य ग्रंथ आहे. तसं जर आपण बघितलं तर असे ग्रंथाचे प्रकार वेगवेगळे आहेत. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी जी आहे, तो टीका ग्रंथ आहे. म्हणजे ज्या गीतेमधल्या कल्पना आहेत, ज्या गीतेमधल्या कल्पना आहेत, त्या कल्पना त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या उपमा देऊन सांगितल्या. मग मला कळायला लागलं थोडं थोडं, अच्छा या श्लोकाचा असा अर्थ आहे होय, भले श्लोक नाही म्हणता आला तरी हरकत नाही, अर्थ तर कळला. मग मी आपलं ज्ञानेश्वरीच वाचायला सुरुवात केली. म्हटलं गीता काही समजत नाही, ज्ञानेश्वरी वाचू. पण ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यावर गीतेचा अर्थ कळला. मग त्यातला गीता रहस्याचा अर्थ कळायचा असेल तर पुढे पुढच्या ग्रंथाकडे जायला हवं. असे हे ग्रंथ आहेत. त्यामुळे हे सगळे जे ग्रंथ आहेत हे आपल्याला उपयोगी पडणारे ग्रंथ आहेत. असं हा इतका खोलात जायचा विचार समर्थांनी मांडलेला नाही, कारण त्यांना माहितीये दासबोध आहे प्रापंचिक, असं काहीतरी लिहून ठेवलं की मग वाटेल नकोच वाचायला त्यापेक्षा. त्यामुळे त्यांनी यातलं काही सांगितलं नाही, आपल्या आपल्यात हे आपलं आपलं बोलणं आहे. त्यामुळे तसं मी सांगितलं, बाकी काही नाही. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की हे सगळं ज्याच्यामध्ये घडतं, तर नाना फळे पक्षी खाती, तेणेची तया होय तृप्ती, त्या चकोराचे चित्ती अमृत बसे. आता ह्या सगळ्याच्या प्रत्येक पक्षी वेगवेगळ्या पोपटाला पेरू आवडतो असं आपण म्हणतो आणि त्याला खायला देतो. कोणाला आमका आवडतं, कोणाला ते फळ खातात, त्यांना तृप्ती होते. पण चकोराचं तसं नाही, त्याला ते अमृत कणच लागतात, डायरेक्ट आकाशातून पडलेले पावसाचे थेंब. जे आता पुढे वातावरण बदलल्यामुळे तसं एवढं डिस्टिल्ड वॉटर मिळत नाही त्यांना, पण तसं वॉटर त्यांना हवं असं शुद्ध. आत्मारामामध्ये ही उपमा दिलेली आहे. असो, तर योगियांना योग आवडतो, भोगियांना भोग आवडतो, कवींना काव्य आवडतं, तार्किकांना तर्क आवडतो. अशा आणि रोगी असतील ते सतत वाचतच बसतात. अमक्या ह्याच्यामध्ये हे विटॅमिन मिळतं, ते मला आवश्यक आहे, मी ते घेतो. अमक्या ह्याच्यात ते मिळतं. आणि गुगलवर हल्ली सध्या सगळंच प्राप्त आहे. तर गुगलला अर्धा डॉक्टर म्हणायला हरकत नाही, अर्धाच म्हणते मी. असो, ऐसे सांगावे किती, आवडी सारखे ऐकती, नाना पुस्तके वाचती, सर्व काळ श्रीराम. श्रवण महत्वाचं आहे, त्यात आध्यात्मिक ग्रंथ महत्वाचा आहे, जे आपले मनाची स्थिरता तयार करतं. असा अनेक ग्रंथ ऐकावेत, ऐकू नये असं नाही, कारण पोटभरी विद्या पण आपल्याला महत्वाची आहे, जी समर्थांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलेली आहे, की जी आपल्याला इन्कम मिळवून देते. एखाद्या कम्प्युटरचं ज्ञान असू दे, एखाद्या शास्त्राचं ज्ञान असू दे, विज्ञानाचं ज्ञान असू दे, ह्याचे प्रयोग करून आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. शिक्षकी पेशा धरून आपल्या संसाराचं पालन पोषण करू शकतो. अशा पोटभरी विद्या आहेत, त्या जरूर आवश्यक शिकाव्या. पण परमार्थ ग्रंथासारखा ग्रंथ नाही, ज्याच्यामध्ये नित्यानित्य विवेक, सारासार विचार. हे आता हे पुन्हा सांगण्याची गरज नाही, कारण नित्यानित्य विवेक, सारासार विचार पहिल्या 7व्या दशकापर्यंत या प्रत्येक गोष्टींची संकल्पना उलगडून सांगितली. नंतर नुसतं रिपीट टेलिकास्ट असतं, त्या पद्धतीने आहे. अजून 8वा दशक व्हायचं आहे. 8व्या दशकानंतर 9व्या दशकापासून रिपीट टेलिकास्ट आहे, तेव्हा फक्त तेवढंच सांगणार. मागच्या वेळी आपण हे पाहिलं होतं. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार.
9व्या दशकापासून. आता या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगताना उगीच सांगितलेलं नाही. त्यासाठी त्यांनी प्रथम ग्रंथाचं वाचन केलेलं आहे. त्याचं मनन चिंतन हे आचरणात आणणं शक्य आहे का? एकदम शक्य नाही. मग प्रापंचिकाला हे कसं शक्य होईल? कारण तो विषयात गुंतलेला आहे, प्रपंचात गुंतलेला आहे, पाचापाचाच्या गोंधळात प्रपंच करतोय. हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यांनी प्रपंच केला नाही, त्यांनी विश्वाचा प्रपंच केला. विश्वाचा प्रपंच करणं वेगळं आणि संसरती इति संसारामध्ये जाणं वेगळं. प्रापंचिक लोक संसारामध्ये संसरती इति संसार आहे याप्रमाणे संसाराच्या प्रवाहात वाहत जातात, टक्के टोणपे खात जातात. पण संत सज्जन हे प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहत त्या परब्रह्म परमात्म्याकडे जातात. त्यांना उलट्या दिशेने व्हायचं असतं. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं अवघड असतं, प्रवाहाबरोबर पोहणं सोपं असतं. आणि म्हणून समर्थांनी हे सगळं वाचलंय. आधी केले मग सांगितले, अशा पद्धतीने त्यांनी हे सांगितलंय. आणि म्हणून ते सगळं सांगताना या सगळ्या गोष्टींचा आधार गुरुगीता, शिवगीता, अशा अनेक 11 गीतांचा अध्याय, दासबोध उपनिषद यांचा अभ्यास, हा अभ्यास त्यांनी गुहेमध्ये केलेला आहे. या सगळ्याचं श्रवण त्यांनी नाशिकला रामाच्या मंदिरात केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मीच हुशार आणि मलाच कळतं आणि मीच प्रवचन करीन असं न करता अनेकांचं श्रवण त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या जाणत्याचे श्रवण करावे हे त्यांनी केलंय आणि मगच आपल्याला सांगितलंय. आधी केले मग सांगितले, अशा पद्धतीने सांगितलंय. म्हणून याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. असे सर्वच संत सांगतात बरं का. समर्थाने सांगितलं असंच नाही म्हणायचं, सगळेच संत सांगतात. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी असं समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. एक दोन गोष्टी सांगते की आता ह्या 7व्या दशकामध्ये सुद्धा आपण जर नीट वाचलं असेल तर आपल्या सगळ्यांना नक्की कळलं असेल, अनेक ओव्या अशा आहेत ज्या श्रवणासंबंधीच्या आहेत. 7व्या दशकामध्ये म्हणते मी, पहिले 6 दशक सोडून द्या, ते सोडून दिले. फक्त 7व्या दशकामध्ये पहिल्या ह्याच्यात 6व्या मागच्या समासामध्ये आपण बघितलं, श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती श्रीराम. हे श्रवण करा, हे त्यांनी श्लोक नाही का, श्लोकाचा अर्धा भाग समजून घ्या, अर्धा भाग नाही का, निदान शब्द तरी समजून घ्या. मग एवढं का बरं काकोळतीने सांगतायत? नामदेव जे सांगतायत ते समर्थांनी याच्यात सांगितलेलं आहे. दशक 7 समास 6 ओवी 32, श्लोक अथवा श्लोकार्ध मुद्दामून सांगते म्हणजे सापडवायला सोपं. मग हे का म्हणतात? एक तरी ओळी अनुभवावी श्रवण मार्गे, श्रवणाच्या मार्गे. का मार्गे? श्रवणच का करायचं? वाचतीये ना माझी मी, हे श्रवणाचे बरोबर आहे. गंमत अशी आहे, 2 दगड घेतले आपण, 2 दगड घेतले. कदाचित हे उदाहरण दिलं असेल तर माहिती नाही, पण तरी आत्ता इथे ते नक्की देते. आपण बघत असतो, मी आहे आणि एक दगड आहे. त्या दगडाला माझ्या समोर ठेवलं तरी त्या दगडातलं माझ्या डोक्यात काहीही जात नाही आणि माझ्या डोक्यातलं त्या दगडात काहीही जात नाही. खरंय की मी सांगा? नाही जात. का जात नाही? कारण इथे एक चैतन्य आहे आणि दुसऱ्यात चैतन्य नाही. नाही म्हणजे दगडात चैतन्य नाही का, तर शास्त्र दृष्टिकोनातून आहे, पण त्याच्यात तिथे थंडपणा आहे, काही ग्रहण करण्याची शक्ती नाही. हे जे चैतन्य आहे ते चैतन्य तिथे नाही. नंतर मी काय केलं, ते दगड बाजूला केला आणि पुस्तक घेतलं. पुन्हा 2 गोष्टी आल्या की नाही? या 2 गोष्टींमध्ये ते पुस्तक मी वाचते, त्या पुस्तकातलं माझ्या डोक्यात जातंय. पण माझ्या डोक्यातलं पुस्तकात जातंय का, की ते यांना असं वाटलं होतं लगेच तिथे प्रिंट झालं? असं होत नाही. पुस्तक तसंच राहतं. त्याचं कारण काय? त्याच्यात चैतन्य नाही. चैतन्य नाही म्हणजे फक्त त्याच्यामध्ये अक्षरं लिहिलेली आहेत, पण ती फक्त अक्षर झालेली नाही. अक्षर फक्त वाङ्मयीन दृष्ट्या झालेली आहे. पण हा अक्षर अक्षर मधला फरक कळला ना? तर तशा पद्धतीने त्यामुळे त्या पुस्तकातलं माझ्या डोक्यात जाईल, पण माझ्या डोक्यातलं पुस्तकात जाणार नाही. पुस्तक तसंच राहील. तुम्हाला वाचायला दिलं तर ते तसंच असेल. माझ्या डोक्यातलं त्याच्यात काहीही गेलेलं नाही. कारण इथे 2 चैतन्य नाही, एकच चैतन्य आहे. दुसरं पुन्हा जड चैतन्य आहे. जड चैतन्य, चंचल चैतन्य, हे सगळे प्रकार समर्थांनी समजावून सांगितलेले आहेत.
त्यावेळेला हे आपल्याला नक्की उपयोगी पडेल, पण आत्ता ह्याच्यासाठी सांगते. पण श्रवणाचं महत्व काय आहे? तर इथे दोन चैतन्य बसलेली आहे. यातलं त्याच्यात जाऊ शकतं. त्यांनी प्रश्न विचारले की ते प्रश्न ह्याच्यात येऊ शकतात. आणखीन अभ्यास करण्याची वृत्ती वाढते. ते समजावून सांगण्यासाठी पुन्हा वाचन केलं जातं, श्रवण केलं जातं, पुन्हा ते सांगितलं जातं. इथे दोन चैतन्य आहेत. दोन दगड होते तेव्हा काहीही चैतन्य नाही, कुठलंही कशात गेलं नाही. एक पुस्तक एक चैतन्य होतं तेव्हा सुद्धा एकातलं दुसऱ्यात जाऊ शकतं, पण दुसऱ्यातलं पहिल्यात येऊ शकलं नाही. त्यामुळे तिथे तसं, पण श्रवणाचा हा फायदा आहे. ये हृदयीचे ते हृदयी जात होत, मनापासून ऐकलं तर. ये हृदयीचे ते हृदयी होत. हे दोन चैतन्य तिथे आहेत आणि त्या दोन्ही मध्ये सच्चिद आनंद स्वरूप आहे. त्यामुळे सच्च ऐकायची आवड आहे. चित्त चैतन्य त्यांच्यामध्ये आहे, ते ग्रहण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यापासून त्यांना आनंद मिळतो जर त्याची आवड असेल. आवड असली की सवड निघते, असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. आणि मग ते पुढे असं म्हणतात, आणखीन एक 7:1 43 मध्ये आहे, अगदी पहिला समास. हे पहिला आणि हा असं सांगते. आता असो हे बोलणे, भाषा त्यागुनी अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, साली टरफलीचा श्रीराम. 7:1 43. आता इथे त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? श्रवणाचंच सांगितलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला पण वरची साली टरफल त्यातला गर्भित अर्थ घ्या, गूढार्थ घ्या अध्यात्मातला. रीड बिटवीन द लाईन्स असं आपण काहीतरी म्हणतो, त्या पद्धतीने त्यातला लक्षांश काय आहे, शब्दार्थ काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगायचंय त्यांना, या पद्धतीने. आणि याच्याबद्दलचं विवरण सुद्धा पंचदशीत आहे. ते म्हणजे नक्की काय करायचं, शब्दार्थ गूढार्थ अंक वगैरे म्हणजे नक्की काय करायचं. तर गूढ अर्थ आहे काय? मी असं जर नाशिकला वगैरे मी पूर्वी राहत होते तेव्हा मी म्हणायचं आमचं घर गंगेवर आहे. मग ते काय गंगेवर बांधलंय की काय, गंगेच्या प्रवाहात बांधलंय की काय? अहो, घर गंगेवर आहे म्हणजे काय? रीड बिटवीन द लाईन्स, त्यातला गुढार्थ बघा ना. मी गंगेच्या काठावरच राहते असं म्हणायचं. मी काय ते गंगेत राहायला गेले का? कशी राहू शकेन? पण बोलण्याची पद्धत होती तिथली. मी गंगेवर राहते. गंगेवर म्हणजे त्या गंगा पण नाही बरं, ती गोदावरी नदी त्या का, ते सगळेजण गंगाच म्हणायचे, नाशिकची गंगा. मग गंगेवर राहतेचा अर्थ वेगळा आहे ना. हा गूढार्थ, भाषा त्यागुने अर्थ घेणे, हे इथं सांगितलेलं आहे. हे जसं महत्वाचं आहे तसं ते ग्रंथ मराठीत लिहिलाय, संस्कृत मध्ये लिहिलाय का? देवी भाषा संस्कृत आहे, त्या देवी भाषेमध्ये लिहिले, देवाची भाषा, देवभाषा म्हटली जाते तिला संस्कृतला. त्याच्यात लिहिलंय का? मराठीत लिहिलंय का? हिंदीत लिहिलंय का? आणखीन कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत लिहिलेलं आहे, बोली लिपीमध्ये लिहिलेलं आहे? हे सोडून द्या, त्याच्यात काय लिहिलंय हे महत्वाचं आहे. हे आपल्याला पहिल्याच समासामध्ये त्यांनी सांगितलंय, 7व्या दशकातल्या 43 ओळी. अशा पद्धती ऐकल्या वेळा कळले. 18व्या दशकात पुढे त्याचा उलगडा आपण पुढे करू. ऐकल्या विण कळले, शिकवल्या विण शहाणपणा आले, देखिले ना ऐकले भूमंडळी. हे 18व्या दशकात शेवटपर्यंत ते आपल्याला मधून 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 श्रवणाच्या ओव्या टाकतच असतात. हे नुसतं एक गोष्ट केली आपण की श्रवण असं म्हणून त्यांनी आपण सगळ्या ओव्या शोधल्या श्रवणाच्या संदर्भातल्या, तर पूर्ण आपण कसं श्रवण करावं ते पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला कळेल. काही पण हा अभ्यास करायला वेळ जाईल, असंही आहे. अर्थात हल्ली गुगलवरनं पटकन सापडतं, श्रवण म्हटलं की धाडधाड ओव्या येतात, नाही असं नाही. हा, आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली, सांगते. हा 18वा जो दशक आहे त्यातला आता काही अर्थ सांगत नाही, तो आपण त्यावेळेला बघणार आहोत. पण शरीराची रचना आपल्या कशी केली तेवढं सांगते आणि मग थांबते. की शरीराची रचना बघा ना, तोंड आपल्याला किती दिले. आपण म्हणतो ती दुतोंडी आहे वगैरे, ते नाही म्हणत आहे मी. पण आपल्याला तोंड तोंड किती दिलेली, तर एकच दिलंय. कान किती दिलेत हो? दोन दिलेत. म्हणजे जेवढं बोलतो त्याच्या दुप्पट श्रवण करायचं असतं, म्हणून कान दोन दिलेत आणि तोंड एकच दिले. पण आपण इतकं बडबड करतो की आपण दुसऱ्याला बोलूच देत नाही, त्याचं श्रवण करणं तर फारच दूरची गोष्ट राहील. ही शरीराची रचना. म्हणून समर्थ म्हणतात, धन्य धन्य हा नरदेह. तोंड एक दिलंय, आपल्याला तोंड दिलंय त्यातनं बोलता येतं. प्राण्यांना तोंड दिलंय त्यातनं त्यांना भाषा बोलता येत नाही. रेड्याच्या तोंडून त्यांनी वधवली ती तेवढ्या. हे महत्व. आपल्याला जे तोंड दिलंय ते खरं म्हणजे दोन ओठ
आणि 32 दातांचा पहारा जो त्याच्या पुढे ठेवलेला आहे, त्या सगळ्यात ते बंद करून मौनात जाण्यासाठी आणि मौन्य गर्भ अवस्था प्राप्त करण्यासाठी. पण सुरुवातीला ते आपल्याला निसंशय ज्ञान मिळवण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, श्रवण करण्यासाठी 2 कान दिलेत, त्याच्यात पडलेले प्रश्न विचारण्यासाठी, त्यातलं काही आपल्याला सांगण्यासाठी, आपला अभ्यास तयार करण्यासाठी असे दिलेले. ही शरीराची रचना पण तेवढीच महत्वाची आहे. म्हणून समर्थांनी धन्य धन्य नरदेव म्हटलंय. आणि सगळ्यात शेवटी ते असं म्हणतात, म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तोची ग्रंथ पैल पार, विवेके श्रीराम. जिथे नित्यानित्य विवेक, सारासार विवेक, पंचकोशांचा विवेक, असे पंचदशी पुन्हा माझ्या तोंडात आलं. असो काही असो, पंचदशीमध्ये हे 5 विवेक कसे करायचे हेही सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी पंचदशी हाही महत्वाचा ग्रंथ आहेच ना. पण आम्ही तो वाचला नाही वाचला, असं नसेल वाचला तर नाही वाचला. पण ह्याचे रेफरन्स काढायचे असतील तर जे मगाशी ग्रंथ सांगितले त्याच्यात पंचदशी हा आहे. कारण त्याच्यात वादविवाद आहेत, भाष्य आहेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अवघड ग्रंथ आहे, नक्कीच अवघड आहे, सोपा नाही. आणि एंटरटेनमेंट करणारा तर बिलकुल नाही, पण महत्वाचा आहे. म्हणून नित्य हे सगळे विचार ज्याच्यामध्ये सांगितले, सारासार नित्यानित्य, आणि ते विवेकपूर्ण ज्याच्यात सांगितलेले आहेत, विवेकाने सांगणारे महत्वाचे, ते ज्यांनी सांगितले ते ग्रंथ म्हणजे अध्यात्म ग्रंथ आहेत. ते अध्यात्म ग्रंथ जाणं त्याकडून शिकून घ्यावेत, त्याच्याकडनं समजावून घ्यावेत, त्याप्रमाणे ते श्रवण केल्यावर आचरणापर्यंत जावं. असं समर्थांनी या 2 समासांमध्ये कोणते वाचावेत, कसे वाचावेत, काय पद्धतीने वाचावेत आणि त्याचे फायदे काय आहेत, हे आपल्याला ह्याच्यात सांगितलंय. पुढेही श्रवणाच्या ओव्या वेळोवेळी येतील, त्यावेळेला आपण टिक करतच जाऊ पुढच्या ह्याच्यामध्ये. आधीच्या नंतर करू, असं उलटा सुलटा अभ्यास केला तरी चालतो. तर त्यामुळे ते आपण करत जाऊ. आणि त्याप्रमाणे आपण हे श्रवण म्हणजे काय ते बघितलं. आता पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आपला शेवटचा तिथे येतोय, देहांत निरूपण. आता एवढं सगळं ऐकायचं आणि शेवटी देहांताकडे कसं जायचंय, म्हणजे आपल्याला वाईट वाटतं ना. म्हणजे एवढं करायचं आणि मृत्यूकडे जायचं असेल तर मग कशाला वाचायचं, काही गरज नाही ना वाचायची. पण का आहे ते आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर